हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। बघा दुपारची वेळ आहे आणि ऊन भरपूर पडते, तर उन्हाच्या वेळी आम्ही हे काम करतो। शेंगा फोडण्याचं काम इथे सुरू आहे। जे वाळलेल्या शेंगा असतात ना, ते पोत्यामध्ये भरून ठेवल्या जातात आणि जशा लागतील तशा मग त्या फोडल्या जातात। एकदम जर या शेंगा फोडून ठेवल्या ना तर त्या खराब होतात, त्यामुळे मग जशा लागतील तशा फोडल्या जातात। तर 4-8 दिवसाच्या फोडून ठेवल्या की मग बरं पडतं आणि दुपारच्या वेळीस असा फ्री टाइम भेटतो की मग आणि सगळ्यांनी मिळून केलं ना ते काम पटकन होतं। तर आम्ही सगळे हे शेंगा फोडत बसलेलो आहोत। या ज्या शेंगा आहेत ना त्या आमच्या शेतातच केलेल्या आहेत आणि वर्षभर टिकतात, म्हणजे परत आपल्याला विकत आणण्याची पण गरज पडत नाही। आणि यांची जी टेस्ट असते ना ती पण थोडीशी वेगळी असते, कारण या शेंगांचं बी जे आहे ते गावरान आहे। आपण जे विकतचे शेंगदाणे आणतो ते हायब्रिड असतात आणि त्याची साईज पण थोडी मोठी असते, तर हे शेंगदाणे मीडियम साईजचे असतात। सध्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भयंकर ऊन आहे आणि अशा उन्हामध्ये भाज्या वगैरे टिकतच नाहीत। तर गावी कसं असतं, आठवड्याला बाजार असतो दर सोमवारी, मग सोमवारी भाज्या आणल्या की त्या 8 दिवस टिकवणं खूप मुश्किल होतं आणि इथे फ्रीज पण नाही, त्यामुळे मग भाज्या ठेवायच्या कुठे। अशा जर ठेवल्या आपण भाज्या तर हार्डली 1 ते 2 दिवस टिकतात, मोस्टली 2 दिवसानंतर खराब व्हायला लागतात। तर काय करायचं, तर आम्ही एक शक्कल लढवली आहे। आम्ही 100 रुपयामध्ये फ्रीजची व्यवस्था केली जेणेकरून भाज्या व्यवस्थित टिकतील। तर ती कशी ते तुम्हाला दाखवते या। तर हे आहे आमचं 100 रुपयाचं फ्रीज। तर हे बघा, इथे हे पोतं टाकलेलं आहे भिजवून आणि याच्या खाली आहे आमचा फ्रीज। फ्रीज म्हणजे माठ। तर आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये इथे राहायला आलो होतो ना, तर पाणी पुरायचंच नाही एका माठातलं, त्यामुळे आम्ही 2 माठ घेतले होते, हा एक मोठा आणि तो छोटा। पण आता कसं आहे, जास्त लोक इथे नसल्यामुळे एवढ्या मोठ्या माठाची गरज नाही, तेवढ्यात आमचं होऊन जातं। तर या माठाला आम्ही फ्रीज बनवलेलं आहे। कसं तुम्हाला दाखवते या। याच्यात आम्ही भाज्या ठेवलेल्या आहेत। तर हे बघा, हे आहे लिंबू, त्यानंतर या आहेत शेवग्याच्या शेंगा, अशा फडक्यामध्ये रॅप करून ठेवल्यात, ओल्या फडक्यामध्ये। नंतर हे बघा वांगी, बटाटे नाही, वांगी, भेंडी, कोथिंबीर, मिरच्या, हे बघा किती फ्रेश राहिल्यात। तर या सोमवारी आणलेल्या आहेत आणि आज शनिवार आहे, तर ऑलमोस्ट 5-6 दिवस झालेले आहेत। आणि हे बघा गवार पण ठेवलेली आहे। तर हे बघा टोमॅटो पण ठेवलेले आहेत। तर कोथिंबीर पण आहे बघा, हे बघा किती फ्रेश राहिलेली आहे। तर अशा पद्धतीने आम्ही घरच्या घरी असं छानपैकी 100 रुपयाचं फ्रीज बनवलेले आहे। उन्हाळ्यात अशा प्रकारे भाज्या टिकवणं खूप मुश्किल होतं आणि इव्हन फ्रीजमध्ये पण कधी कधी बऱ्याचदा भाज्या खराब होतात, पण या माठामध्ये खूप छानपैकी अशा भाज्या फ्रेश राहिल्या आहेत। तर तुम्ही पण जर कुठे गावी राहत असाल वगैरे, फ्रीज नसेल तर अशा प्रकारे माठामध्ये तुम्ही भाज्या ठेवू शकता, अगदी थंड आणि छान राहतात। आणि हे बघा, त्याच्यावरती असं एक फडकं बांधायचं ओलं करून आणि त्यावर असं पोतं असतं ना, हे पण ओलं करून असं झाकून ठेवायचं आणि जेव्हा हे सुकेल तर त्यावेळेस पण याच्यावर थोडं पाणी मारत राहायचं, म्हणजे हे जे पोतं आहे ते ओलंच राहायला हवं। आणि खाली पण बघा, हे जी पाटी ठेवली आहे ना त्याच्यात पण पाणी टाकून ठेवलेलं आहे, हे बघा। तर या पाटीत पण पाणी टाकून ठेवायचं जेणेकरून खालून पण माठ थंड राहील आणि भाज्या पण फ्रेश राहतील। तर अशा प्रकारे आम्ही मस्त आयडिया लावलेली आहे आणि जेव्हापासून असं ठेवतो ना भाज्या फ्रेश राहतात, म्हणजे इव्हन या आठवड्याच्या त्या आठवड्याला पण त्या भाज्या फ्रेशच असतात। तर मिरच्या वगैरे तर आपल्याला जास्त लागतात, त्यामुळे जर त्या बाहेर ठेवल्या तर लगेचच रेड होऊन खराब होऊन जातात। तर अशा पद्धतीने ठेवले तर चांगलं राहतं। तुम्हाला ही आयडिया कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही पण कुठे राहत असाल अशा प्रकारे, तर असं नक्की तुम्ही भाज्या ठेवा, फ्रेश राहतात। आता आम्ही भाज्या परत याच्यात ठेवून देते। आता याच्यातल्या काही ज्या भाज्या आहेत आम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवल्यात तशाच, त्या लगेच आता करायच्यात म्हणून, पण त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये न ठेवता आपण ओल्या कपड्यात कॉटनच्या वगैरे बांधून ठेवलं ना तर चांगल्या राहतात, फ्रेश राहतात। तर दही पण जर तुम्ही गावी लावत असाल ना तर छोटे छोटे गाडगे भेटतात बघा, ब्लॅक कलरचे पण असतात, म्हणजे मातीचे पण असतात, तर त्याच्यात पण दही खूप चांगलं लागतं, जे एक्स्ट्रा पाणी आहे ते ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि त्याची टेस्ट तर एकदम ऑसम असते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कधी खाल्लं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण
त्याच्यातलं जे दही असतं ना ते एकदम असं घट्ट पण होतं आणि मेन म्हणजे आंबट होत नाही. गावच्या ठिकाणी बघा तुम्ही जर तुम्ही आज सकाळी दही लावलं ना तर ते उद्या सकाळपर्यंत खूप आंबट होतं आणि असं येलो येलो टाईप होतं, वेगळाच त्याचा स्मेल येतो. तसं होऊ नये असं वाटत असेल तर मस्तपैकी गाडग्यामध्ये लावा. आता इथे आमच्याकडे अवेलेबल नाहीये, एक होतं पण ते फुटलं, तर आता आणायचं आहे. तर बघू, आणि जर तुम्ही पण अशा प्रकारे लावलं तर नक्की तुम्हाला आवडेल, एकदा लावून नक्की ट्राय करून बघा. आता संध्याकाळची वेळ आहे आणि बघा इथे आमचा जो कुत्रा आहे त्याला पाळलेला नाही, तो असंच आलेला आहे. तर तो आणि आधी असे दोघे खेळत राहतात पकडापकडी. आंब्याला धडकला, तो पण पकडापकडी खेळतो तुझ्यासोबत. अरे तुला पकडायला सांग त्याला, तू धाव बघ येतो तुझ्या मागे. त्याला पण मजा येते. मायनिंग जास्त बसू नको खाली, फुल पॅन्ट नाही घातली. हे बघ हे बघ, हा वाट बघतोय तू कधी उठणार. बोरचं पाईपचं काहीतरी तुटलेलं आहे, तर ते रिपेअरिंगचं काम चालू आहे इकडे, बाबा करतायत. काय पाईप निघाला? हे निघालं जो आहे हे जमिनीत ह्यातनं पाणी येतं ना इकडे, हे निघाले. हे फेविकॉलने चिटकवायचं का? असं गेलं पाहिजे. ते फोर्स आलं की निघत असेल, पाणी चालू केलं की निघतं ना ते, ह्यातनं निघतं ना पाणी. बोल ही पाईप आत ढकल. हे आहे बोर चालू करायचं मेन बटन. हे डेंजर आहे, तिथे हात लावायचं नाही, लांबून बघायचं. बाबा शिकवतात आधीला, कधी बाबा नसतील तर कसं चालू करायचं. लाकडाने करायचं, हाताने नाही करायचं. हां, हे घरापासून लांब ठेवलंय कारण की लाईटचं प्रॉब्लेम नको परत. तर अशा प्रकारे आमची सुट्टी चालू आहे सध्या, असा दिवस जातो. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.